नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे महत्त्वाचं पुस्तक आपण आपल्या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये शिकवायला या ठिकाणी घेतलेलं आहे आणि यामधलं दुसरं प्रकरणातलं तिसरं लेक्चर्स आपण इथे या ठिकाणी करत आहोत। लक्षात घ्या, यामध्ये आपण पाहत आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक। महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये आज महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करत आहोत ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर। लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर ही एक महत्त्वाची व्यक्ती ही आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीतली या ठिकाणी मानली जाते। कारण याच दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यामुळे मुंबई प्रांतामध्ये पहिली सामाजिक संघटना परमहंस मंडळी स्थापन झालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये देखील महत्त्वाचं या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे। याचबरोबर ज्ञान प्रसारक सभा, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा यांसारख्या संघटनेमध्ये देखील दादोबा पांडुरंग तरखडकरांनी हिरारीनं सहभाग घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक जेव्हा आपण या ठिकाणी संबोधतो तेव्हा या आद्य समाज सुधारकांमध्ये तीन महत्त्वाचे सुधारकांची नावे या ठिकाणी येतात। त्यापैकी पहिले आहे ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ, दुसरे आहे बाळशास्त्री जांभेकर आणि तिसरे आहे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर। हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर असे तीन महत्त्वाचे तरखडकर बंधू आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे किंवा हे तीन महत्त्वाचे तरखडकर बंधू हे महाराष्ट्राच्या समाज सुधारणा चळवळीतले महत्त्वाचे या ठिकाणी आहे। दादोबांनी परमहंस मंडळीची स्थापना केली तर दादोबांचे लहान बंधू जे होते आत्माराम पांडुरंग त्यांनी या ठिकाणी 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर भास्कर तरखडकर हे एक महत्त्वाचे या ठिकाणी तरखडकर बंधू या ठिकाणी आहेत। तर या भास्कर तरखडकर यांनी या ठिकाणी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये एक लेख देखील लिहिलेला होता आणि त्यामध्ये भूमिका त्यांनी अशी मांडली होती की ब्रिटिशांचं राज्य हे या ठिकाणी भारतासाठी एक प्रकारे अभिशाप या ठिकाणी आहे। कारण ब्रिटिश राज्यकर्ते भारताचं दरवर्षी या ठिकाणी आर्थिक शोषण करून इथली संपत्ती ही आपल्या मायदेशामध्ये नेत होते। या प्रकारची भूमिका हे भास्कर तरखडकरांनी मांडली होती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। तर मित्रांनो, समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दलची माहिती आज आपल्याला इथे या ठिकाणी पाहिजे आहे। त्यांच्याबद्दल डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहूया। इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया आणि त्याही व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे या ठिकाणी गोष्टी आहेत तर त्यावर देखील आपण या ठिकाणी प्रकाशझोत टाकूया। आता लक्षात घ्या, 11वीच्या पुस्तकात यांच्याबद्दलची माहिती ही फार काही व्यापक किंवा सखोल माहिती या ठिकाणी दिलेली नाहीये, तरी पण जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया आणि या संदर्भामध्ये परीक्षा भिमुख काही मुद्दे आहेत तर ते आपण इथे या ठिकाणी तुम्हाला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी देणार आहे। सुरू करूया यांच्याबद्दलची माहिती। आता लक्षात घ्या, जेव्हा मी सातत्याने या ठिकाणी सांगत असतो की जेव्हा तुम्हाला या ठिकाणी समाज सुधारक हा घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे तेव्हा या समाज सुधारक या घटकामध्ये त्या समाज सुधारकाचं निधन कोणत्या वर्षी झालं, त्याचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला आणि त्यांनी कोणत्या संघटना, कोणती पुस्तकं लिहिली या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी आहे। तर इथं दिलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं जीवित कालखंड जर मी पाहिला तर लक्षात घ्या, सन 1814 ते 1882 म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, 1882 ला यांचं निधन झालेलं आहे हे लक्षात घ्या। म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये यांचं कसल्याही प्रकारचं योगदान या ठिकाणी नाही। यांच्या निधनानंतर 3 वर्षानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 ला स्थापन झालेली आहे। हा मुद्दा इथंच आपण या ठिकाणी क्लिअर करून घ्या। आता बघा, यांच्याबद्दल काय माहिती आहे ती आपण पाहूया। इयत्ता 11वीच्या पुस्तकात मराठी भाषेचे गाढे विद्वान आहे, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधलं जातं। त्याचबरोबर पाहायला भेटतं की या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेतलं व्याकरण या प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं दिसून येतं आणि म्हणून मराठीच्या या ठिकाणी पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून देखील यांना संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। आता पहा, इथं आपण पाहू शकतो यांचा जन्म जो आहे हा 9 मे सन 1814 ला या ठिकाणी झालेला आहे मुंबईमध्ये। तर मुंबईमध्ये 1814 ला यांचा जन्म या ठिकाणी झाला आणि मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून यांना या ठिकाणी संबोधलं जातं असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। लक्षात घ्या, शालेय शिक्षण घेत असतानाच यांनी
मराठी भाषेचं व्याकरण या नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि जो ग्रंथ पुढे जाऊन शालेय पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण या नावानं छापला गेला होता, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे मराठी भाषेचं व्याकरण हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्या गेल्यामुळं व्याकरणाचे गाढे अभ्यासक असल्या कारणामुळे यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून संबोधलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं पाहायला भेटतं, इथं म्हटलेलं आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जावरा संस्थांच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. तर मुद्दा नीट समजून घ्या. जेव्हा मुंबईमध्ये 1822ला जगन्नाथ शंकरशेठ आणि त्याचबरोबर पाहायला भेटतं की बाउन्स्टोर एल्फिस्टन या दोघांनी मिळून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना केली होती, त्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले डेप्युटी डायरेक्टर कोण होते, तर बाळशास्त्री जांभेकर होते. आणि मुद्दा नीट समजून घ्या, या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या आधी या संघटनेचं नाव होतं किंवा या संस्थेचं नाव होतं हैंद शाळा व शाळा पुस्तक समिती. तर लक्षात घ्या मित्रांनो, हैंद शाळा व शाळा पुस्तक समिती जी आहे तर त्यामध्ये या दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे हैंद शाळा शाळा पुस्तक समिती आणि त्याचबरोबर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आहेत, हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा एल्फिस्टन महाविद्यालयाची स्थापना या ठिकाणी होती, त्या एल्फिस्टन महाविद्यालयाचे पहिले असिस्टंट प्राध्यापक होते ते म्हणजे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर. आणि लक्षात घ्या, त्यानंतर जांभेकरांच्या जागी त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर हे एल्फिस्टन महाविद्यालयाचे या ठिकाणी ते देखील प्राध्यापक राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. इथं म्हटलेलं आहे की शिक्षण त्यांनी प्राथमिक शिक्षण जेव्हा पूर्ण या ठिकाणी केलं तेव्हा या ठिकाणी जावरा संस्थांच्या नवाबाचे ते शिक्षक म्हणून काम करताना एकंदरीत दिसून येतं. आता पहा, हा मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मागच्या सेशनमध्ये आपण जांभेकरांबद्दलची माहिती पाहिली. जांभेकर कोण होते? शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अक्कलकोट संस्थांच्या युवराजचे ते शिक्षक बनलेले होते. तर लक्षात घ्या, अक्कलकोट संस्थांशी संबंधित कोण आहे तर जांभेकर आहे. आणि जावरा संस्थान जे आहे तर जावरा संस्थांशी संबंधित कोण आहेत तर या ठिकाणी दादोबा पांडुरंग आहे. तर हा एक मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. तर या प्रकारे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जावरा संस्थांच्या नवाबाचे शिक्षक म्हणून या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर काम करतात. आणि एल्फिस्टन महाविद्यालय जे आहे तर एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये देखील ते शिक्षक राहिलेले आहेत. तर याच एल्फिस्टन संस्थेच्या माध्यमातून सुरतला त्यांची या ठिकाणी बदली झाली आणि सुरतमध्ये ते या ठिकाणी शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करताना दिसून येतं. आता लक्षात घ्या, जेव्हा ते सुरतमध्ये या ठिकाणी होते तेव्हा सुरतमध्ये असताना त्यांनी या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना सन 1844 साली केली होती. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की इथं म्हटलेलं आहे 1852ला डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता हे डेप्युटी कलेक्टर कुठल्या भागातले होते तर लक्षात घ्या, अहमदनगर जे आहे तर त्या अहमदनगर भागामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून यांना नियुक्त करण्यात आलं. आणि मुद्दा समजून घ्या, 1857चा विद्रोह जेव्हा या ठिकाणी झाला आणि त्या विद्रोहामध्ये संगमनेरचा जो विद्रोह होता, जो खूप महत्त्वाचा विद्रोह मानला जातो, जो विद्रोह भीमा नाईकनं केलेला होता, तर त्या भीमा नायकाचा म्हणजेच त्या भिल्लाचा विद्रोह मोडण्यामध्ये या दादोबा पांडुरंग तरखडकरांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं दिसून येतं. तर इथं म्हटलेलं आहे भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने या ठिकाणी केलेला आहे असं दिसतं. म्हणजे कोणाचा विद्रोह होता हा तर भीमा नाईक जो आहे तर त्या भागोजी नाईक जो आहे तो भागोजी नायकाचा जो विद्रोह होता तो इथं यांनी या ठिकाणी मोडून काढल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. संगमनेर मधला विद्रोह हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं 1857च्या विद्रोहामध्ये या भिल्लांचा विद्रोह मोडल्या कारणामुळं या दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे त्यांना एक पदवीनं देखील सन्मानित केलं गेलं होतं. त्या पदवीचं नाव होतं राव बहादूर. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे की या ठिकाणी राव बहादूर या पदवीनं त्यांना सन्मानित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता बघा, निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषिक म्हणून देखील त्यांनी काम केलं. तर हा एक मुद्दा आपल्याला इम्पॉर्टंट आहे की दुभाषक म्हणून त्यांनी काम केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि दादोबांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना राव बहादूर या पदवीनं
सन्मानित करण्यात आल्याचं दिसून येतं। आता बघा इथं आपल्याला पाहायला असं भेटेल की जगन्नाथ शंकर शेठ जे होते त्यांना जी पदवी दिली होती ती जस्टिस ऑफ पीस होती, लक्षात घ्या। तर जस्टिस ऑफ पीस या पदवीनं 1837च्या दरम्यान जगन्नाथ शंकर शेठना सन्मानित करण्यात आलं। तर इथं पाहायला भेटतं राव बहादूर या पदवीनं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, अशा प्रकारची मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे। पुढे लक्षात घ्या अजून काय बरं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्या पाठ्यपुस्तकात ते आपण इथं पाहूया। इथं म्हटलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला। महाराष्ट्रातील नवतरुण आधुनिक ज्ञान विस्तारामुळे ज्ञान विज्ञानामुळे एक नवी दृष्टी त्यांची निर्माण झाली, त्यामुळे आपल्या समाजातील दोष उणिवा याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि त्या जाणीवेतूनच 1844ला त्यांनी या ठिकाणी सुरतमध्ये एक संघटनेची स्थापना केली। त्या संघटनेचं नाव होतं मानव धर्म सभा। तर लक्षात घ्या हे संघटन कधी स्थापन झालं तर 1844ला स्थापन झालं। कुठे स्थापन झालं तर सुरतमध्ये। तर सुरतमध्ये हे संघटन स्थापन करत असताना दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासोबत अन्य 2 महत्त्वाचे व्यक्ती या ठिकाणी होते। तर त्यापैकी एक आहे दुर्गाराम मंचाराम मेहता आणि दुसरे आहे दिनमणी शंकर दलपतराय। तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा की दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंचाराम मेहता आणि त्याचबरोबर दिनमणी शंकर दलपतराय या तिघांनी एकत्र येऊन या प्रकारे मानव धर्म सभा स्थापन केली होती। लक्षात घ्या मानव धर्म सभेचे पहिले अध्यक्ष हे कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं उत्तर काय आहे हे लक्षात घ्या। तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे हे पहिले इथे या ठिकाणी अध्यक्ष राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आता पहा इथं इम्पॉर्टंट मुद्दे मी तुम्हाला इथं सांगून देईल की साधारणतः 1844ला सुरतमध्ये मानव धर्म सभा जी आहे ही स्थापन या ठिकाणी झाली। आता याचबरोबर लक्षात घ्या मानव धर्म सभेसाठी दादोबा पांडुरंग तरखडकर धर्म विवेचन, नाव नीट लक्षात घ्या, धर्म विवेचन या प्रकारच्या महत्त्वाच्या ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी करतात। तर धर्म विवेचन हा एक महत्त्वाचा ग्रंथ दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इथं लिहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर लक्षात घ्या मानव धर्म सभेच्या माध्यमातून सुरत प्रांतामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे त्यांनी या ठिकाणी मिठावर जे आहे मीठ जे आहे तर त्या मिठावरचे टॅक्स वाढवल्या गेल्यामुळं तिथे या ठिकाणी एक आंदोलन उभारल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या भारतातलं पहिलं जन आंदोलन जे आहे तर भारतातलं पहिलं जन आंदोलन जर कोणी उभारलं असेल तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मानव धर्म सभेच्या माध्यमातून उभारल्याचा एकंदरीत दिसतो। तर खूप महत्त्वाचा मुद्दा हा देखील या ठिकाणी पाहायला भेटतो आणि सुरतमध्ये हे पहिलं जन आंदोलन उभारल्याचं एकंदरीत दिसतं। तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर या ठिकाणी धर्म विवेचन आणि त्याचबरोबर या प्रकारे सुरतमध्ये झालेलं पहिलं जन आंदोलन। तर हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। पुढे आपण या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या इथे अजून काय म्हटलेलं आहे की ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, एक धर्म आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावं इत्यादी उदात्त तत्वांचा पुरस्कार त्यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात असू द्या। या प्रकारचे मानव धर्म सभेची ही महत्त्वाची शिकवण देखील या ठिकाणी आहे असं आपल्याला दिसून येतं। परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही संस्था या ठिकाणी फार काळ टिकू शकली नाही असं म्हटलेलं आहे। आता मुद्दा नीट समजून घ्या, मानव धर्म सभा ही स्थापन झाली जरूर झाली, मात्र ही दीर्घकाळ चालली नाही। याचं कारण काय होतं? याचं कारण असं होतं जे संस्थापक लोक होते हे सरकारी कर्मचारी होते आणि या सरकारी कर्मचाऱ्यांची जेव्हा बदली झाली तेव्हा या संस्थेचं कामकाज करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्याचबरोबर या संस्था पुढे नेण्यासाठी विश्वासू कार्यकर्त्यांचाही संच या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून मग हे संघटन जे आहे हे संघटन लवकरच या ठिकाणी विलुप्त झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। दादोबांची बदली मुंबईमध्ये झाली आणि त्यानंतर पाहायला भेटतात की या ठिकाणी दुर्गाराम मंचाराम मेहता जे आहे त्यांची बदली राजकोटमध्ये या ठिकाणी झाली। तर राजकोटमध्ये यांची बदली या ठिकाणी झाली आणि म्हणून मग इथं आपल्याला पाहायला भेटतं कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही संस्था फार काळ टिकू शकली नाही हे लक्षात घ्या। वास्तविकता हा पण एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ते म्हणजे काय की गुजरात सुरत या प्रांतामध्ये काही तरुणांनी ख्रिश्चन धर्म जो आहे हा ख्रिश्चन धर्म या ठिकाणी स्वीकारलेला होता
आणि त्यामुळं पाहायला असं भेटतं की ही जी धर्मांतर जी होत होती ती रोखणं पण खूप जास्त गरजेचं होतं. याचबरोबर सुरत प्रांतामध्ये आपण जर पाहिलं तर जादूटोणा, चेटुकगिरी तर यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत्या. काळी विद्या जी आहे तर तिथं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. खूप सारे साधू संत निर्माण झाले होते आणि तरुण लोक या साधू संतांच्या नादी लागून तिथे या ठिकाणी ते या प्रकारे चेटुकगिरी त्याचबरोबर काळी विद्या यावर आपला वेळ खर्च करत होते. आणि म्हणून मग हे तिघं एकत्र येऊन मानवधर्म सभेची स्थापना करून खरा आपला जो प्राचीन वैदिक हिंदू धर्म जो आहे त्याची महती पण ते सांगतात. त्याचबरोबर मानवतावादाचा प्रचार प्रसार करतात, एकेश्वरवादाचा प्रचार प्रसार करतात आणि तरुणांनी या प्रकारे आपलं लक्ष शिक्षणावरच या ठिकाणी केंद्रित करावं या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी या मानवधर्म सभेच्या माध्यमातून सांगतायत असं एकंदरीत दिसून येतं. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, आता आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये पुढे काय माहिती दिलेली आहे तर पाठ्यपुस्तकामध्ये पुढे माहिती दिलेली आहे की त्यानंतर जेव्हा ते या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये येतात दादोबा पांडुरंग तेव्हा भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीनं मुंबईमध्ये 1849ला परमहंस सभा स्थापन केली जाती. तर या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे बघा 11वीच्या पुस्तकात तशी पाहिली तर या टॉपिकवर तोकडी माहिती आहे, मात्र एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला इथे या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मुद्दा नीट समजून घ्या. जेव्हा या ठिकाणी ते मुंबईमध्ये या ठिकाणी येतात तेव्हा 1845ला जेव्हा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झालेली आहे तर त्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या कामकाजामध्ये देखील दादोबा पांडुरंग तरखडकर पुढे जाऊन सहभाग घेतात. आणि मुद्दा नीट समजून घ्या की या प्रकारे या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचं एक मराठी शाखा होती, ज्या मराठी शाखेचं नाव होतं उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा. मुद्दा नीट समजून घ्या, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा जी आहे तर ही उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा ही कोणत्या वर्षी स्थापन झाली तर लक्षात घ्या 1849ला स्थापन झाली. तर या उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर होते. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याचबरोबर उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेच्याही आधी ज्ञान प्रसारक सभा नावाची संघटना ही या ठिकाणी मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी 1848ला स्थापन झाली होती. तर त्या सभेमध्ये देखील दादोबा पांडुरंग तरखडकरांचा सहभाग या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर मुद्दा नीट समजून घ्या. गुजरातमध्ये सुरतमध्ये मानवधर्म सभा, त्याचबरोबर मुंबई प्रांतामध्ये स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी, त्याचबरोबर ज्ञान प्रसारक सभा, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा आणि 1849ला परमहंस सभा या सर्व संघटनांशी संबंधित हे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, जसं की आपण मागे या ठिकाणी पाहिलं की या प्रकारे हे दादोबा पांडुरंग तरखडकर जे होते, हे दादोबा पांडुरंग तरखडकर जसे मानवधर्म सभेचं कामकाज करत असताना धर्मविवेचन नावाचं पत्रिका या ठिकाणी चालवतात. तशाच प्रकारे लक्षात घ्या, सन 1849ला जेव्हा परमहंस सभा, लक्षात ठेवा नाव, परमहंस सभा जी आहे, जेव्हा ही परमहंस सभा ते या ठिकाणी सुरू करतात तेव्हा परमहंस सभेसाठी त्यांनी एक पत्र या ठिकाणी सुरू केलं होतं. त्या पत्राचं नाव तुम्हाला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ज्याचं नाव होतं परमहंस ब्राह्म सभा. परमहंस ब्राह्म सभा या प्रकारचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण माहिती करून ठेवणं गरजेचं आहे. तर परमहंस ब्राह्म सभा या प्रकारचं एक पत्र हे या ठिकाणी परमहंस सभेसाठी ते या ठिकाणी एक काव्य परसंग्रह आहे ते या ठिकाणी इथं सुरू करतायत असं आपण इथं माहिती करून घ्या. तर या प्रकारचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की परमहंस सभा जी होती, ही परमहंस सभा ही या ठिकाणी मुंबई प्रांतातली पहिली या ठिकाणी सामाजिक संघटना आपल्याला पाहायला भेटते. आणि या संघटनेचा मुख्य उद्देश जर काय होता, या संघटनेचा मुख्य उद्देश या ठिकाणी जातीभेद नष्ट करणं असा या ठिकाणी होता. ख्रिश्चन मिशनरांचा प्रभाव या संघटनेवर या ठिकाणी होता, कारण या संघटनेचं सदस्य तुम्हाला या ठिकाणी कसं मिळत होतं, जर एखाद्या व्यक्तीला परमहंस सभेचं सदस्यत्व हवं असेल तर त्यांनी या ठिकाणी ख्रिश्चन व्यक्तीच्या हातून पाव खायचा आहे, मुस्लिम व्यक्तीनं बनवलेलं अन्न खायचं आहे आणि शूद्राच्या किंवा अस्पृश्याच्या हातून दिलेलं पाणी तुम्हाला या ठिकाणी प्राशन करावं लागेल आणि तुम्हाला शपथ घ्यावी लागेल की मी जातीभेद या ठिकाणी पाळणार नाही. तर या प्रकारची शपथ या ठिकाणी सदस्यांना घ्यावी लागत होती, ही लक्षात
लक्षात घ्या, परमहंस सभा ही जरी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी स्थापन केली असली तरी देखील दादोबा पांडुरंग तरखडकर या सभेच्या बैठकीला ते कधीच या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। त्याचं कारण असं आहे, ही एक प्रकारे गुप्त काम करणारी संस्था होती, ही एक गुप्तपणे काम करणारी संस्था होती। तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न तुम्हाला आला तर लक्षात घ्या, रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे नाव तुम्ही या ठिकाणी कदापिही विसरू नका मित्रांनो। तर काय, रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे या ठिकाणी पाहायला भेटतात, या परमहंस सभेचे ते या ठिकाणी पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, इथं पाहायला भेटतं की रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांचं आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काय कनेक्शन आहे ते पण नीट समजून घ्या। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक पोवाडा लिहिला होता, तर तो जो पोवाडा आहे गातो शिवाजी महाराजांचा पोवाडा, तर तो या ठिकाणी रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना त्यांनी अर्पण केलेला आहे। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ती जी अर्पण पत्रिका जर तुम्ही पाहिली तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना त्यांनी तो अर्पण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर हा एक मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे। आता बघा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी देतो की परमहंस सभा जी होती ही परमहंस सभा सुरू झालेली आहे, काम याचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चाललेलं आहे। आणि असं असतानाच या ठिकाणी 1854 साली भाऊ दाजीलाल आणि बाबा पद्मजी या संघटनेतनं बाहेर या ठिकाणी पडतात। आणि त्यानंतर मग पाहायला भेटतं की हे जे संघटन आहे हे हळूहळू हे या ठिकाणी विलुप्तीच्या मार्गावर या ठिकाणी जाते असं एकंदरीत दिसतं। 1860च्या दशकामध्ये परमहंस सभा या ठिकाणी पूर्णतः समाप्त होती। याचं कारण असं या ठिकाणी आहे की या संघटनेच्या वतीनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि जे जे सदस्य या ठिकाणी चहापानाच्या कार्यक्रमाला आले होते त्यांची एक नोंदवही इथे या ठिकाणी त्यांनी नोंदवही इथे या ठिकाणी निर्माण केली होती। जे सदस्य आलेले आहेत त्यांची एक नोंदवही केली। आता झालं असं, या नोंदवहीमध्ये सर्व सदस्यांची नावं आली आणि ही नोंदवहीच या ठिकाणी चोरीला गेली। तर ही नोंदवही चोरीला गेल्यामुळं या संघटनेमध्ये जे लोक या ठिकाणी सहभागी होते, खास करून उच्चवर्णीय लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते, तर या संघटनेची नोंदवही चोरीला गेल्यामुळं लोकांना असं वाटलं की आपल्यावर आता सामाजिक बहिष्कार या ठिकाणी टाकला जाईल। आणि म्हणून मग इथले लोक या ठिकाणी या संघटनेचे सदस्य जे होते हे भयभीत झाले आणि सामाजिक बहिष्कार आपल्यावर आपल्या ज्ञाती बांधवांनी टाकू नये म्हणून मग ते लोक परत कधी संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही। म्हणजे या प्रकारे नोंदवही चोरीला गेल्यामुळं परमहंस सभा जी आहे ही नंतरच्या काळामध्ये समाप्त या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। असं जरी असलं तरी लक्षात घ्या, दादोबांचं महत्त्वाचं जे कार्य आहे हे या ठिकाणी तुम्ही कधी कोणीच नाकारू शकत नाही की दादोबा पांडुरंग तरखडकर एक महत्त्वाचे आद्य समाज सुधारक म्हणून पाहायला भेटतात। महाराष्ट्रामध्ये बुद्धिजीवी तरुणांचा एक वर्ग निर्माण करण्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांची खूप महत्त्वाचं योगदान आहे। बाबा पद्मजी जे आहेत, बाबा पद्मजी हे पुढे जाऊन ख्रिश्चन धर्माचा स्वीकार या ठिकाणी करतात आणि यमुना पर्यटन या नावाची, इथं लिहितो मी यमुना पर्यटन, लक्षात घ्या। तर यमुना पर्यटन जे आहे, तर या यमुना पर्यटन या नावाची ते या ठिकाणी एक कादंबरी लिहित आहेत असं एकंदरीत दिसतं। तर लक्षात घ्या, यमुना पर्यटन ही कादंबरी जी होती ही विधवा स्त्रियांच्या दुःखांवर या ठिकाणी ही कादंबरी या ठिकाणी आहे। विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार इथे या ठिकाणी केलेला आहे। तर या यमुना पर्यटन या मराठीतल्या पहिल्या कादंबरीमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर आपला संस्कृत भाषेतील लेख या ठिकाणी लिहितात आणि त्या लेखाचं नाव या ठिकाणी विधवाश्रुमार्जुन हे या ठिकाणी लक्षात ठेवा, श्रुमार्जन। तर या प्रकारचा एक महत्त्वाचा लेख या ठिकाणी ते लिहिताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा दादोबांच्या संबंधित आपण या ठिकाणी ॲड करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। तर या प्रकारे दादोबांचं या ठिकाणी या संदर्भातील काम राहिल्याचं एकंदरीत दिसतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं की या परमहंस सभाबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर म्हटलं यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली। प्रार्थना समाज जो आहे हा सन 1867 साली स्थापन झाला। दादोबांचे जे बंधू आहे आत्माराम पांडुरंग त्यांच्या पुढाकारातून ही संघटना स्थापन झाली। मात्र प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये दादोबांचा पण सहभाग या ठिकाणी होता। तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढे पाहायला भेटतं असं म्हटलेलं आहे, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जाते। त्यांचा मृत्यू हा 17 ऑक्टोबर सन 1882 या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। तर
तर लक्षात घ्या दादोबांच्या संदर्भात काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक म्हणजे मानव धर्म सभेची स्थापना सुरतमध्ये, त्यासाठी त्यांनी धर्मविवेचन पत्रिका काढली. त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी परमहंस सभा स्थापन केली. परमहंस सभेसाठी परमहंस ब्राह्मकाव्य या नावाचा त्यांनी एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला. त्याचबरोबर पाहायला भेटतं स्टुडंट लिटर अँड सायंटिफिक सोसायटी असू द्या, ज्ञान प्रसारक सभा असू द्या, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असू द्या, त्या सर्व संघटनांमध्ये ते सहभागी या ठिकाणी आहेत. आणि यमुना पर्यटनमध्ये विधवाश्रू अर्जुन या नावाचा एक ते या ठिकाणी लेख देखील या ठिकाणी लिहितात. आणि यशोदा पांडुरंगी हा एक महत्त्वाचा ग्रंथ यांनी लिहिल्याचं दिसून येतं. तर यशोदा पांडुरंगी आपल्या आई वडिलांच्या नावानं यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ दादोबा पांडुरंग या ठिकाणी लिहिताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांना संबोधलं जातं. मराठी भाषेचं व्याकरण या नावाचा ग्रंथ शालेय विद्यार्थी दशेतच त्यांनी या ठिकाणी लिहिला होता. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर या प्रकारे आपण हा महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी पाहिला. लक्षात घ्या मित्रांनो, जे विद्यार्थी 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी आत्तापासूनच करत आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर 2 महत्त्वाच्या बॅचेस मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. यामध्ये हिस्ट्री ऑप्शनल विषय ज्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हिस्ट्री ऑप्शनलची एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली इथे या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर या प्रकारची ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा, ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 हे दोन्ही भाग या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. आणि याचबरोबर GS हिस्ट्री GS ज्यामध्ये आपण आर्ट अँड कल्चर, भक्ती मुवमेंट, भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग या सर्व घटकांवर इथं काम करणार आहे. तर जे कोण विद्यार्थी आगामी 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी काम करतात त्यांनी या प्रकारची बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करावी. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा. आपल्या मित्रांना देखील इयत्ता 11वीचं ही जी लेक्चर सिरीज आहे तर ती लेक्चर सिरीज या ठिकाणी शेअर करा. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.